नमस्कार मित्रांनो, चला पाहतो महाराष्ट्राची फटाफट 25 बडी खबरे फक्त 5 मिनिटांमध्ये। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट करून सांगा तुम्ही आम्हाला कुठून पाहत आहात। बारामतीत शासकीय अंत्यसंस्कार। आज बारामती येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार होत आहेत। राज्यभरातून नेते, कार्यकर्ते आणि नागरिक दाखल झाले आहेत। संपूर्ण परिसर शोकमय वातावरणात बुडाला आहे। लोकांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात आठवणी आहेत। राज्याने एक अनुभवी नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे। राज्यात 3 दिवसांचा राजकीय शोक। महाराष्ट्र सरकारने 3 दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आहे। सर्व शासकीय इमारतींवर झेंडे अर्ध्यावर उतरवले आहेत। सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। नागरिकांमध्येही गंभीर आणि शांत वातावरण आहे। सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे। शाळा कॉलेजबाबत संभ्रम। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेज सुरू ठेवण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे। पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। शिक्षण विभागाकडून स्पष्ट सूचना अपेक्षित आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत आहे। बँकिंग व्यवहारांवर परिणाम। राजकीय शोकामुळे काही भागांत बँका बंद असल्याचे चित्र आहे। ग्राहकांना सकाळी गैरसोयीला सामोरे जावे लागले। ऑनलाईन सेवा मात्र सुरळीत सुरू आहेत। अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या आहेत। बँक प्रशासनाने संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे। चांदीच्या दरात वाढ। आज महाराष्ट्रात चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे। लग्न सराईमुळे बाजारात खरेदी वाढली आहे। ग्राहक थोडे सावधपणे व्यवहार करत आहेत। व्यापाऱ्यांमध्येही चर्चा सुरू आहे। पुढील दिवसांत दर स्थिर होण्याची शक्यता आहे। विमान अपघात चौकशी वेगात। बारामती विमान अपघात प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू आहे। ब्लॅक बॉक्स सापडल्याने तपासाला दिशा मिळाली आहे। तज्ज्ञांकडून तांत्रिक तपास केला जात आहे। अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। लवकरच अहवाल जाहीर होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबियांची भेट घेतली। त्यांनी वैयक्तिकरित्या दुःख व्यक्त केले। हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का असल्याचे त्यांनी सांगितले। संपूर्ण मंत्रिमंडळ शोक व्यक्त करत आहे। राजकीय वातावरण गंभीर झाले आहे। मुंबई पुण्यात कार्यक्रम रद्द। मुंबई आणि पुण्यातील अनेक राजकीय बैठकांना स्थगिती देण्यात आली आहे। कार्यकर्ते आणि समर्थक भावूक झाले आहेत। रस्त्यांवर शांत वातावरण दिसत आहे। सामान्य नागरिकही दुःख व्यक्त करत आहेत। राजकीय हालचाली मंदावल्या आहेत। राज्यभर श्रद्धांजली सभा। महाराष्ट्रातील अनेक शहरांत श्रद्धांजली सभा पार पडल्या। लोकांनी मेणबत्त्या पेटवून आदरांजली वाहिली। सोशल मीडियावर भावनिक संदेश व्हायरल होत आहेत। तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला। एकात्मतेचे चित्र पाहायला मिळत आहे। वाहतूक सेवा सुरळीत। लोकल रेल्वे आणि एसटी बस सेवा नियमित सुरू आहेत। प्रवाशांसाठी अतिरिक्त खबरदारी घेण्यात आली आहे। महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन केले आहे। नागरिकांनी सहकार्य केल्याचे दिसत आहे। पुण्यात थंडीचा प्रभाव। पुणे शहरात सकाळी थंडीची तीव्रता वाढली आहे। धुक्यामुळे वाहन चालकांना अडचणी येत आहेत। ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आहे। आरोग्य विभाग सतर्क आहे। हिवाळा अजून काही दिवस टिकण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये धुके। नागपूरमध्ये सकाळी दाट धुक्याचे वातावरण होते। रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला। उड्डाण सेवांवरही थोडा परिणाम दिसला। हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन आहे। मराठवाड्यात पाण्याचा आढावा। मराठवाड्यात पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुरू आहेत। शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आखल्या जात आहेत। प्रशासनाकडून पाणी बचतीवर भर दिला जात आहे। ग्रामीण भागात जागरूकता वाढवली जात आहे। कोकणात हलका पाऊस। कोकणातील काही भागांत हलक्या पावसाची नोंद झाली आहे। हवामानात अचानक बदल जाणवत आहे। मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। समुद्र किनाऱ्यावर खबरदारी वाढवण्यात आली आहे। पुढील 24 तास महत्त्वाचे मानले जात आहेत। नाशिकमध्ये कांदा दर स्थिर। नाशिकच्या कांदा बाजारात आज दर स्थिर राहिले आहेत। शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। व्यापार सुरळीत सुरू आहे। पुढील आठवड्यात दर वाढीची शक्यता आहे। कांदा उत्पादक आशावादी आहेत। ठाण्यात वाहतूक समस्या। ठाण्यात वाढत्या वाहतुकीवर उपाययोजना सुरू आहेत। महापालिकेने विशेष बैठक घेतली। नवीन मार्ग आणि सिग्नल नियोजनावर चर्चा झाली। नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। वाहतूक पोलीस सतर्क आहेत।
औरंगाबादमध्ये रोजगार मेळावा. औरंगाबादमध्ये आज रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. खासगी कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. नोकरीच्या संधीमुळे उत्साहाचे वातावरण होते. तरुणांसाठी आशेचा किरण निर्माण झाला. साताऱ्यात आरोग्य तक्रारी. सातारा जिल्ह्यात थंडीमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णालयात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुले आणि वृद्धांवर विशेष लक्ष आहे. आरोग्य विभाग सतर्क आहे. मुंबईत पाणी पुरवठा कमी. मुंबईतील काही भागांत पाणी पुरवठा कमी दाबाने सुरू आहे. महापालिकेचे दुरुस्ती काम सुरू आहे. नागरिकांना पाणी साठवून वापरण्याचे आवाहन आहे. तात्पुरती गैरसोय सहन करावी लागत आहे. लवकरच परिस्थिती सुधारेल असे सांगण्यात आले आहे. सोलापुरात महिला बचत गट बैठक. सोलापुरात महिला बचत गटांची बैठक पार पडली. स्वयंरोजगारावर भर देण्यात आला. महिलांनी अनुभव शेअर केले. आर्थिक स्वावलंबनावर चर्चा झाली. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढताना दिसत आहे. अकोल्यात शेतकरी मेळावा. अकोल्यात शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. नवीन शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शेतीत नवकल्पनांना चालना मिळत आहे. रत्नागिरीत पर्यटन वाढ. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन व्यवसायात वाढ दिसत आहे. पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत आहे. स्थानिक व्यावसायिक आनंद व्यक्त करत आहेत. हॉटेल व्यवसायाला चालना मिळाली आहे. पर्यटनासाठी अनुकूल वातावरण आहे. कोल्हापुरात वारसा संवर्धन. कोल्हापुरात ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मोहीम राबवली गेली. तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. स्वच्छता आणि जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक केले. संस्कृती जपण्याचा संदेश दिला गेला. अमरावतीत विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर. अमरावतीत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर झाले. करिअर आणि स्पर्धा परीक्षांवर चर्चा झाली. तज्ज्ञांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. भविष्यासाठी नवा दृष्टिकोन मिळाला. जळगावमध्ये आरोग्य शिबिर. जळगावमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. रक्तदाब आणि साखर तपासणी करण्यात आली. आरोग्याबाबत जागरूकता वाढली. नागरिकांनी समाधान व्यक्त केले. बीडमध्ये थंडीचा प्रभाव. बीड जिल्ह्यात थंडीमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. सकाळी दाट धुके पाहायला मिळाले. शेतकरी आणि मजुरांना अडचणी येत आहेत. आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आहे. हवामान विभाग सतर्क आहे. लातूरमध्ये विकास कामांचा आढावा. लातूरमध्ये सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. रस्ते आणि पाणी पुरवठ्यावर भर देण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. प्रशासन सक्रिय असल्याचे चित्र आहे. धुळ्यात गुन्हेगारीवर कारवाई. धुळ्या पोलिसांनी गुन्हेगारी विरोधात विशेष मोहीम राबवली. संशयितांची चौकशी करण्यात आली. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. पोलीस प्रशासन सतर्क आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देण्यात येत आहे. वर्ध्यात सामाजिक उपक्रम. वर्ध्यात सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तरुणांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला. स्वच्छता आणि जनजागृतीवर भर देण्यात आला. गावकऱ्यांनी सहकार्य केले. सकारात्मक वातावरण तयार झाले. संपूर्ण महाराष्ट्रात शोकाची भावना. आज संपूर्ण महाराष्ट्रात शोक आणि शांततेचे वातावरण आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोक एकत्र आले आहेत. सामाजिक एकतेचे दर्शन घडत आहे. दुःखाच्या काळात माणुसकी पुढे आली आहे. हा दिवस अनेकांच्या मनात कायम राहील.